नमस्कार मित्रांनो. यश हे कोणाच्या नशिबावर अवलंबून नसतं. यश हे आपल्या सवयींवर अवलंबून असतं. आपण रोज काय करतो, आपण कसा विचार करतो, कसं वागतो, हेच ठरवतं की आपण पुढे किती प्रगती करू शकतो. आपण मोठं यशस्वी झालेल्या लोकांना बघतो. आपल्यालाही वाटतं आयुष्यात आपलंही असं काहीतरी व्हावं. पण मित्रांनो, त्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी काय धडपड केली आहे हे कधी जाणून घेतलंय का? लोक मोठ्या स्वप्नांविषयी बोलतात, पण ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लहान लहान चांगल्या सवयी अंगीकारणं आवश्यक असतं. मनुष्य जन्माला येतो तेव्हा कोरा असतो, पण जसा जसा तो वाढतो तसा तसा त्याच्या सवयी त्याचं आयुष्य घडवतात आणि बिघडवतात. काही लोक लहान सहान चांगल्या सवयी अंगीकारतात आणि आयुष्यात खूप मोठं यश मिळवतात, तर काही लोक वाईट सवयींमध्ये अडकून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. यशस्वी लोकांकडे मोठी गाडी, बंगले, पैसा, कीर्ती असते. आपल्याला वाटतं यांचं नशीब चांगलं आहे, पण खरं सांगायचं तर त्यांचं नशीब नाही, तर त्यांच्या सवयींनी त्यांना यशस्वी केलं आहे. जर तुम्हाला तुमचं आयुष्य खरंच बदलायचं असेल, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला स्वतःवर आणि इतरांवर छाप सोडायची असेल, तर या 10 सुवर्ण सवयी आजपासून अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही आजपासूनच या सवयी अंगीकारल्या तर तुमचं आयुष्य नक्की बदलून जाईल. नंबर 1, सकाळी लवकर उठण्याची सवय. उद्या बघू, उद्या करू या सवयी सर्वात वाईट. उद्या कधीही येत नाही. आपल्याला कुठलीही गोष्ट आज नाही तर आत्ता करायची आहे हे ठरवा. जो दिवसावर राज्य करतो तो आयुष्यावरही राज्य करतो. सकाळ ही सगळ्यात निर्मळ वेळ असते. शांत वातावरण, ताजी हवा आणि मनाची ताजीतवानी आपल्याला दिवसासाठी ऊर्जा देते. रात्रभर जागरण करून, मोबाईलवर व्हिडिओ बघून, सोशल मीडियावर वेळ घालून आयुष्य कधीच बदलत नाही. पण जे लोक पहाटे उठतात ते लोक आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जातात. सकाळी उठल्यावर मन शांत असतं, वातावरण निर्मळ असतं. अभ्यास, वाचन, ध्यान, व्यायामासाठी ही वेळ सर्वोत्तम असते. जगातील जवळपास सगळे यशस्वी लोक सकाळी 4 ते 5 वाजता उठतात. मोबाईल लांब ठेवा. रात्री ठराविक वेळी झोपा. अलार्म वाजला की 5 मिनिट अजून म्हणू नका, लगेच उठा. सकाळी लवकर उठणं म्हणजेच दिवसावर आणि अखेरीस आयुष्यावर नियंत्रण मिळवणं. सकाळी उठून ध्यान, व्यायाम, वाचन आणि दिवसाचे नियोजन केले तर तुमची प्रगती अजेय होते. उगाच झोप काढत राहिलात तर आयुष्य हातातून निसटून जातं. नंबर 2, वेळेचं नियोजन करण्याची सवय. वेळ हाच खरा पैसा आहे. वेळ हे सर्वात मोठं भांडवल आहे. ज्याच्याकडे वेळेचं व्यवस्थापन करण्याची कला आहे तो काहीही मिळवू शकतो. जगात सगळ्यांकडे दिवसाचे 24 तास आहेत, पण काही लोक करोडपती बनतात तर काही लोक काहीच करत नाही. कारण एकच, वेळेचं नियोजन. कामाला प्राधान्य द्या. दिवसाचं टू डू लिस्ट लिहा. वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं, वेळेवर जेवणं हीच सुरुवात आहे. उदाहरणार्थ स्टीव्ह जॉब्स रोज सकाळी आरशात बघून स्वतःला विचारायचे, जर आज माझा शेवटचा दिवस असता तर मी काय केलं असतं, आणि मग त्यानुसार दिवसाचं नियोजन करायचे. व्यवहारात कसं वापरायचं. अभ्यासासाठी, कामासाठी, कुटुंबासाठी वेळ ठरवा. सोशल मीडिया, गप्पा, टाइमपास यासाठी कमी वेळ द्या. प्रोडक्टिव्ह कामांना प्राधान्य द्या. दिवसात 24 तास सगळ्यांकडे समान असतात. फरक फक्त आपण त्याचा उपयोग कसा करतो यात असतो. काही लोक वेळ वाया घालवतात तर काही लोक वेळेचा सोन्यासारखा वापर करतात. दिवसातल्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ ठरवा. मोबाईल, सोशल मीडियावर कमी वेळ द्या. टू डू लिस्ट किंवा डायरी लिहिण्याची सवय लावा. नंबर 3, सतत शिकत राहण्याची सवय. लर्निंग नेव्हर स्टॉप्स. शिकणं हे फक्त शाळा कॉलेज पुरतं मर्यादित नसतं. आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा. पुस्तक वाचा, उत्तम व्हिडिओ ऐका, गुरूंकडून शिका, अनुभवातून शिका. जे शिकतं तेच पुढे जातं. नंबर 4, सकारात्मक विचार करण्याची सवय. जसा विचार तसं आयुष्य. मनुष्य जसा विचार करतो तसा तो बनतो. जर तुम्ही नेहमी मी नाही करू शकत असं म्हणाल तर आयुष्यभर काही होणार नाही. पण जर तुम्ही हो, शक्य आहे असं म्हणाल तर आयुष्य तुमच्या बाजूने काम करेल. आयुष्य कठीण आहे, पण सकारात्मक विचारांनी आपण कोणतीही अडचण पार करू शकतो.
नकारात्मक विचार आयुष्य मागे खेचतात, तर सकारात्मक विचार ऊर्जा देतात. नेहमी हे शक्य आहे असा दृष्टिकोन ठेवा. नंबर 5, आरोग्याची काळजी घेण्याची सवय. हेल्थ इज वेल्थ. तुम्ही कितीही श्रीमंत, यशस्वी झालात तरी आरोग्य नसल्यास काही उपयोग नाही. आरोग्य नसेल तर पैसा, यश, कीर्ती सगळं व्यर्थ आहे. दररोज व्यायाम करा, योगा, प्राणायाम करा, जंक फूड टाळा, चांगला आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, धूम्रपान, दारू, वाईट सवयींपासून दूर राहा. नंबर 6, कृतज्ञ राहण्याची सवय. ग्रॅटिट्यूड इज अ बेस्ट ॲटिट्यूड. आपल्या आयुष्यात जे आहे त्याबद्दल आभार माना. नेहमी कमी आहे असं न म्हणता खूप आहे असं म्हणा. कृतज्ञतेने मन शांत राहतं आणि आयुष्य सुखी होतं. कृतज्ञता ही आनंदाचा सर्वात सोपा मार्ग आहे. आपल्याकडे जे आहे त्याचा आभार मानलं तर मनाला समाधान मिळतं. नंबर 7, अपयशातून शिकण्याची सवय. अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी. अपयश आलं की निराश होऊ नका, त्यातून धडा घ्या. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे अपयशांची मोठी मालिका असते. अपयशाला अनुभव म्हणून स्वीकारा. अपयश म्हणजे शेवट नाही, ते म्हणजे यशाकडे जाणारी पहिली पायरी आहे. नंबर 8, स्वशिस्त, डिसिप्लिन ठेवण्याची सवय. शिस्त ही यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा कुणी आपल्यावर बंधन घालतो तेव्हा ते टिकत नाही, पण जेव्हा आपण स्वतःवर शिस्त घालतो तेव्हा आयुष्य बदलतं. वेळेवर उठणं, वेळेवर काम करणं, शब्द पाळणं हे सर्व स्वशिस्तीचे लक्षण आहे. शिस्त नसलेला माणूस आयुष्यात मोठं काही मिळू शकत नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवा. भारतीय सैन्य याचं उत्तम उदाहरण आहे. नंबर 9, लोकांशी चांगलं वागण्याची सवय. व्यक्ती नव्हे तर नाती टिकवा. नाती हीच खरी संपत्ती आहे. लोकांशी आदराने बोला, मदत करा, नम्र राहा. यशस्वी व्यक्ती एकटी कधीच पुढे जाऊ शकत नाही. तिला लोकांची साथ हवीच. इतरांचा आदर करा, नम्रता ठेवा, मदत करा. लोकांशी जोडून राहणं हीच खरी संपत्ती आहे. नंबर 10, सतत मोठं स्वप्न बघण्याची सवय. ड्रीम बिग, वर्क हार्ड. छोट्या विचारांनी मोठं यश मिळत नाही. मोठी स्वप्न पहा आणि त्या स्वप्नांसाठी कष्ट करा. स्वप्न नसतील तर आयुष्याला दिशा मिळत नाही. मित्रांनो, या 10 सवयी जर तुम्ही आजपासून अंगीकारल्या तर तुमचं आयुष्य बदलणारच आहे. सकाळी लवकर उठणं, वेळेचं नियोजन करणं, शिकत राहणं, सकारात्मक विचार करणं, आरोग्याची काळजी घेणं, कृतज्ञ राहणं, अपयशातून शिकणं, स्वशिस्त ठेवणं, लोकांशी चांगलं वागणं आणि मोठी स्वप्न पाहणं, या सवयी म्हणजे यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहेत. तुम्ही आजपासूनच या सवयी अंगीकारा, कारण तुमच्या सवयी ठरवतात की तुम्ही कुठे पोहोचणार आहात. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा विचार आवडला असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.